नमस्कार. मात. लेखक मिलिंद अष्टपुत्रे. अभिवाचन अनुराधा कर्वे. पन्नाशीचा सुखवस्तू कुटुंबातला, एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या मोठ्या पदावर कार्यरत, हाताखाली भरपूर स्टाफ, दरवर्षी घसघशीत पगारवाढ, परदेश दौरे, पंचतारांकित हॉटेलमध्ये स्टे, लाईफमध्ये सर्व काही सेट होतं. घरात सुंदर सुसंस्कृत बायको, नक्षत्रासारखी 2 मुलं, त्यांनाही चांगले जॉब. आणखी काय पाहिजे असतं माणसाला? तो दिसायलाही देखणा होता. 50शीतसुद्धा इतका फिट की प्रथम बघणाऱ्याला जेमतेम 40शीचा वाटावा. स्वभावाने रसिक, जीवनात सगळी सुखं भरभरून उपभोगावीत अशा मताचा. सुंदर आणि उच्चशिक्षित बायकोशी लग्न झालं, त्यामुळे त्याच्या बौद्धिक आणि शारीरिक गरजा पूर्णपणे शमल्या होत्या. पण आताशा त्याच्या बायकोला विरक्ती आली होती. अध्यात्माकडे तिचा ओढा वाढला होता. फक्त सुख ओरबाडत राहणं म्हणजे आयुष्य जगणं नव्हे, असं तिला वाटू लागलं होतं. त्या दृष्टीने वाचन चिंतन करण्यात तिला गोडी वाटू लागली होती. त्याला तिचं हे मत अजिबात मान्य नव्हतं. अध्यात्म, स्वचा शोध, आत्मा, परमात्मा वगैरे विषयांचा त्याला तिटकारा होता. एकदाच मिळणारा मनुष्यजन्म सर्व सुख उपभोगण्यासाठी मिळतो, असं त्याचं ठाम मत होतं. बायकोच्या वर्तनाला तो वैतागला होता. गेले कित्येक महिने तो आणि बायको अक्षरशः बहीण भावांसारखे राहत होते. बायको कधी बोलली तर त्या अध्यात्माविषयीच बोले, ज्यात त्याला काडीमात्र रस नव्हता. एकदा ऑफिसमधल्या उच्च पदस्थांच्या पार्टीत नकळत त्यांनी ही व्यथा बोलून दाखवली होती. 4 पेग घशाखाली गेले की मन की भडास बाहेर यायला लागते, तसंच काहीसं झालं होतं. अरे यार, सगळ्याच बायका अशा असतात. कंपनीचा मार्केटिंग हेड शर्मा व्हिस्कीचा घोट घेत घेत म्हणाला, बीबी को भूल जाओ अभी, दुसरी काहीतरी सोय कर ना. डोळे मिचकावत शर्मा बोलला आणि तो एकदम चमकला. अरे खरंच की, हे आपल्या डोक्यात आधीच कसं आलं नाही? त्याला स्वतःचंच आश्चर्य वाटलं. पण जसजसा तो विचार करू लागला तसं ते किती अवघड आहे हे त्याच्या लक्षात येऊ लागलं. हाताखालच्या स्टाफमध्ये असणाऱ्या सर्व बायका त्याला आठवल्या. काही सुंदर, काही सामान्य, काही बेढप तर काही कमनीय. पण त्यांच्यापैकी कोणीच त्या दृष्टीनं योग्य नव्हती आणि त्यांच्या बाबतीत असा काही प्रयत्न करणंही धोकादायक होतं. एक करता एक झालं तर नोकरीवर पाणी सोडावं लागलं असतं आणि बदनामी वेगळीच. नकळत आलेला घाम पुसत त्यांनी रमचा मोठा घोट घेतला. त्याच्याकडे एकटक रोखून बघणारा शर्मा त्याला घाम पुसताना बघून मोठ्यांदा हसला. जणू त्याच्या मनातले विचार शर्मानी उघडं पुस्तक वाचावे तसे वाचले होते. अबे यार, ऑफिसमध्ये काही लफडे करू नकोस, सगळ्या करिअरची होळी होईल. डोळे बारीक करून त्याच्याकडे एकटक बघत शर्मा बोलला. शर्मानी आपल्या मनातील विचार ओळखल्याचं लक्षात येताच त्याचा चेहरा पडला. त्याच्या ओशाळून पडलेल्या चेहऱ्याकडे पाहून शर्मा पुन्हा खदाखदा हसला. इतका खचून जाऊ नको यार, मी तुला बदनाट आयडिया देतो. त्याच्या कानाजवळ आपलं तोंड नेत शर्मा बोलला. उत्सुकतेनं शर्माचं पुढचं बोलणं ऐकू लागला. पुढची काही मिनटं शर्मा त्याच्या कानात काहीतरी पुटपुटत होता. त्याचं बोलणं संपलं आणि मोठ्यांदा हसत शर्मानी त्याला टाळी दिली. अहो, मी आज मंदिरात प्रवचनाला जाणार आहे. स्वातीला म्हणावं 2 पोळ्या कमी कर, मी जेवायला नाही आहे. प्रवचनानंतर मंदिरात महाप्रसाद आहे आणि तुमचा डबा भरून घ्या आजचा दिवस, नाहीतर मग कॅन्टीनला जेवा. घाईघाईनं त्याला सूचना देत बायको आवरत होती. तिचं बोलणं ऐकून त्याला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. स्वाती येईल त्यावेळी घरात इतर कोणीच नसणार होतं. तो आणि ती. अचानक त्याचं मन भूतकाळात शिरलं. ऑफिसमधल्या त्या दिवशीच्या पार्टीत मिळालेला गुरुमंत्र
डोक्यात घोळवत तो घरी वावरत होता. त्याच्या गरजा पूर्ण करण्याचा सहज आणि सोपा उपाय शर्मांनी त्याला सांगितला होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात कुठलाही धोका नव्हता. हाऊसमेड, टार्गेट हाऊसमेड, धिस इज द बेस्ट अँड सेफेस्ट वे. शर्मा त्याच्या कानात पुटपुटला होता. त्या दिवसापासून तो स्वातीवर लक्ष ठेवून होता. पस्तिशीतली नीटनेटकी अटकर बांध्याची सावळी स्वाती त्यांच्या घरी स्वयंपाकासाठी येत होती. त्या नजरेनं तिच्याकडे पाहू लागल्यावर त्याला ती त्रिभुवन सुंदरी वाटू लागली होती. तिचंही आपल्याकडे लक्ष असावं असा संशयही त्याला आला होता. अर्थात आपण आहोतच तेवढे रुबाबदार आणि देखणे, आणि ते सुद्धा 50शीत. त्यानं स्वतःशीच मिजाज केली होती. अधूनमधून स्वाती आपल्याकडे तिरके कटाक्ष टाकते असा त्याचा ठाम समज झाला होता. अलीकडे ती जरा जास्तच नटून थटून येते असंही त्याला वाटत होतं. म्हणजेच आग दोन्ही बाजूने लागलेली आहे, शीळ घालत तो स्वतःशीच पुटपुटला. बायको निघून गेली आणि तो आतुरतेने स्वाती येण्याची वाट बघू लागला. शॉवर घेऊन नेहमीचे ऑफिसचे कपडे त्याने घातले. कपड्यांवर त्याच्या आवडीचा परफ्यूम स्प्रे करून तो तयार होऊन बसला. शर्टच्या वरच्या खिशात त्याने 2000ची गुलाबी नोट घडी करून ठेवली होती. पैसा बोलता है मालिक, स्वतःशीच तो पुटपुटला. ती गुलाबी नोटच त्याला हवं ते मिळवून देणार होती. दरवाजाची बेल वाजली आणि त्यांनी पुढे होऊन दार उघडलं. दारात स्वातीच होती. पायातल्या चप्पल दरवाजाबाहेर काढत खालमानेनं तिनं आत प्रवेश केला आणि घाईघाईनं ती किचनमध्ये गेली. डब्यातली कणिक परातीत घेत असतानाच त्यांनी बायकोचा निरोप तिला सांगितला. तिच्याशी बोलताना तो रोखून तिच्याकडे पाहत होता, पण तिनं मानसुद्धा फिरवली नाही. एक टक नजरेनी परातीमधील पिठाकडे पाहत ती बरं एवढंच हलक्या आवाजात म्हणाली. तो नाराज झाला. म्हणजे ती आपल्याला रिस्पॉन्स देत होती हा आपला गोड गैरसमज होता की काय? मनात आलेल्या विचारानं तो आणखीनच खचून गेला आणि नकळत त्याची पावलं बेडरूमच्या दिशेनं वळली. बेडरूममध्ये आल्यावर त्यांनी ग्लासमधलं पाणी घटाघट पिऊन संपवलं. आता त्याला कसलं तरी अनामिक टेन्शन आलं होतं. त्याच्या पायांना किंचित कंप सुटला होता. डोकं जोरजोराने हलवून त्यांनी स्वतःला धीर दिला. मलाच पुढाकार घ्यावा लागेल, तो स्वतःला बजावत होता. तो पुन्हा बेडरूममधून बाहेर आला. दुरून किचनमधली स्वाती त्याला दिसत होती. पोळ्या लाटताना होणाऱ्या तिच्या लयबद्ध हालचाली बघताच त्याच्या शरीरात एक वेगळीच शिरशिरी आली. हळूच मागून तिच्या कानात काहीतरी रोमॅन्टिक पुटपुटावं असा विचार करून तो 2 पावलं पुढे सरकला. त्याचा घामेजलेला हात नकळत शर्टच्या वरच्या खिशाकडे गेला. गुलाबी नोटेचा स्पर्श हाताला होताच त्याला एकदम धीर आला. असे किती पैसे मिळत असतील हिला महिनाभर राबून, त्याने विचार केला. या गुलाबी नोटेत तिला वश करण्याची पूर्ण क्षमता आहे याची त्याला खात्री पटली आणि तो निश्शंक झाला. सर्व धीर एकवटून तो पुढचं पाऊल उचलणार तोच स्वातीचा फोन वाजला. किचन ओट्याशेजारील टेबलवरचा फोन कानाशी लावत ती बोलू लागली. हां बोल बहिणी, काही अर्जंट काम आहे का? नाही, मी कामावर आली आहे. येणार नव्हते ग, पण आज जरा बरं वाटतं आहे म्हणून आले कामावर. हो गेले होते ना डॉक्टरांकडे. पेनकिलरनी तेवढ्यापुरती थांबते कंबर दुखायची. विश्रांतीची गरज आहे म्हणाले. कसं शक्य आहे ग वहिनी, या महिन्यात फी भरायची चिंटूची. किती खाडे करणार ना कामाचे. डॉक्टर म्हणतात MRI करा कमरेचा. कसं शक्य आहे वहिनी, लाल रेशन कार्ड दाखवलं ना तरी 3000 रुपये लागणार आहेत. कुठून आणू एवढे पैसे सांग बघू पुढच्या महिन्यात. चल ठेवते फोन, अजून बरीच कामं राहिली आहेत करायची. फोन कट करून स्वातीने टेबलावर ठेवला
आणि दुखऱ्या कमरेला तळ हाताने दाबून ती पुन्हा पोळ्या लाटू लागली. स्तब्धपणे तो ऐकत होता. घशाशी काहीतरी कडू दाटून आलं होतं. घृणा वाटली त्याला स्वतःबद्दल. आयुष्यात प्रथमच तो त्याच्या नजरेतून उतरला होता. पोटच्या कच्च्या बच्चांना जगवण्यासाठी दुसऱ्यांकडे पोळ्या लाटणाऱ्या त्या अबलेकडे आपण कशा दृष्टीने पाहत होतो ते आठवून त्याला स्वतःचीच लाज वाटली. त्याच पावली तो मागे फिरला. बेडरूममधील वॉशरूमच्या वॉशबेसिनमध्ये त्यांनी चेहऱ्यावर थंडगार पाण्याचे हापके मारले. नॅपकिननी चेहरा पुसून त्यानं त्याच्या पॅन्टच्या मागच्या खिशातलं पाकीट काढलं. 2000ची आणखीन एक गुलाबी नोट त्यानं शर्टच्या वरच्या खिशात ठेवली. ठाम पावलं टाकत बेडरूममधून तो किचनमध्ये आला. सिंकमध्ये स्वाती परात आणि पोळपाट धुवत होती. पोळ्यांची चवड तिनं डब्यात ठेवली होती. स्वाती, हलक्या आवाजात त्याने हाक मारली. चमकून तिनं मागे वळून पाहिलं. हे घे पैसे आणि आजच्या आज MRI करून घे. शांत नजरेने तिच्याकडे बघत तो दृढ आवाजात म्हणाला. माफ कर, तुझं फोनवरचं बोलणं मी ऐकलं आहे. हे बघ, मी तुझ्या डॉक्टरांशीही बोलेन तुझ्या दुखण्याबाबत. दिग्मूढ होऊन स्वाती पाहत राहिली. नको साहेब, पैशाची सोय होईल पुढच्या महिन्यात. खचलेल्या आवाजात शून्यात बघत स्वाती पुटपुटली. आणि त्याला भडभडवून आलं. अगं असं काय करतेस? तुझा दादा तुला पैसे देतोय असं समज आणि घे हे पैसे. गदगदलेल्या आवाजात तो म्हणाला. टचकन डोळ्यात आलेलं पाणी पुसत स्वातीने पैसे घेतले. साहेब, माझा दादा खरंच अगदी तुमच्यासारखाच होता दिसायला. 2 वर्षापूर्वी ॲक्सिडेंटमध्ये गेला तो. ताई आणि तुम्ही दोघं देव माणसं आहात. पुन्हा पुन्हा भरून येणारे डोळे पुसत स्वाती म्हणाली. ती अधूनमधून कटाक्ष का टाकायची हे आत्ता त्याला उमगलं. अचानक त्याच्या डोळ्यांसमोर नुसतं सुख ओरबाडणं म्हणजे जगणं नव्हे असं म्हणणारी त्याची बायको आली. येणारा कढ कष्टाने थोपवून त्यांनी बेडरूमकडे जाण्यासाठी पाठ फिरवली. पाठमोरा असूनही स्वातीचे नकळत जोडलेले हात त्याला जाणवत होते. आज त्याच्यातील माणसाने जनावरावर मात केली होती.